नरहरी झिरवळ आणि त्यांचा जो आहे तो एक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आलेला आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर सोशल मीडियावरती आणि त्यानंतर माध्यमांमध्ये सुद्धा तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेला आहे आणि त्या व्हिडिओ नंतर आता नरहरी झिरवळ यांचा राजीनामा होणार का अशी चर्चा होती. पण तुर्तास या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ हे सध्या तरी झिरवळ यांचा राजीनामा घेण्याच्या मनस्थितीत नाही असं समोर आलेलं आहे. तुम्ही जर लक्षात घेतलं तर जेव्हापासून महायुतीचं सरकार आले तेव्हापासून राष्ट्रवादीच्या 2 मंत्र्यांचे राजीनामे झालेले आहेत. मग त्याच्यामध्ये पहिली व्यक्ती आहे अर्थात वाल्मिक कराड सोबत असणाऱ्या जवळकीमुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला. त्यानंतर कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांचा सुद्धा राजीनामा झाला आणि त्यानंतर महिला आयोगाचे अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांचा अशोक खरात गोंधबाबा प्रकरणामध्ये राजीनामा झाला आणि आता आक्षेपार्ह व्हिडिओमुळे नरहरी झिरवळ यांचा राजीनामा होणार का अशी चर्चा होती. मात्र सध्या तरी राष्ट्रवादीचे जे शीर्ष नेतृत्व आहे आणि विशेषतः सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या लगेच त्यांचा राजीनामा घेण्याच्या मनस्थितीत नाहीत असं स्पष्ट झालेलं आहे. दरम्यान दरवेळी अशा पद्धतीने काही आक्षेपार्ह गोष्ट समोर आल्यावर राजीनामा व्हायलाच हवा. यातनं कुठेतरी पक्षाची प्रतिमा जी आहे ती मलिन होते आणि ती होऊ नये यासाठी आता राष्ट्रवादीचे नेतृत्व जे आहे तो विचार करतोय. नाशिकच्या शासकीय निवासस्थानामधला तो व्हिडिओ होता आणि अत्यंत आक्षेपार्ह व्हिडिओ खरं तर तो होता आणि पर्सनल व्हिडिओ होता. मात्र तो ज्या पद्धतीने व्हायरल केला गेला जे काही असेल त्यानंतर मात्र राज्यामध्ये एकच खळबळ उडालेली बघायला मिळाली. आज नरहरी झिरवळ यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला आणि त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. ते असं म्हणतात की झिरवाळ यांनी फोनवरती संपर्क करून सांगितला हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ 3-4 व्हिडिओ एकत्र करून तयार करण्यात आले. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. त्यांना मी सल्ला दिला की व्हिडिओ बाबत तात्काळ तक्रार दाखल करा त्यामुळे व्हिडिओची शहानिशा करण्यात येईल.